घरात बसान कंटाळो येलो म्हणून आम्ही सगळी बाहेर पडलो. गाडयेत बसलो आणि थेट आचऱ्याच्या बंदरार जाऊन पोचलो. बंदरार पोचल्यावर आमकां खूप बोटी लागलेले दिसले. त्याच्यातली एक बोट मासे भरून घेऊन इली होती. धावत पुढे जाऊन बघलो तर त्या बोटीत भरपूर तारले गावले होते. माशांनी भरलेली चकाकणारी बोट बघून आम्ही खुश झालो. समुद्राच्या ताज्या फडफडीत माशांची भरलेली बोट मी तर पहिल्यांदाच बघले. बोटीतले सगळे काका मासे निवडत होते आणि काही काका आपापल्या वाट्याचे मासे पिशेत भरीत होते. तो त्यांचा हक्कच हा, कारण मासेमारी करणं ह्या काही सोप्या काम नाही. खोल समुद्रात जाऊन ते लोक मासे पकडून आणतात. ह्या काकांची बांगडे पिशयेत भरूची धांदल सुरू होती, तर दुसरे काका तारले सुपान पिशयेत भरीत होते, कारण खूप दिवसांनी रापणीक तारले गावले होते. आता इतके ताजे फडफडीत मासे बघल्यार आमका पण होय झाले, म्हणून आम्ही काकांका सांगलो आमका पण 50 रुपयाचे थोडेसे मासे देवा. पण त्या काकांनी टोपलीभर दिल्यानी आणि 2 बांगडे पण वर टाकल्यानी. कोकणातल्या माणसांचं मन किती मोठा असता ह्या बघून समजता. म्हणतात ना, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. मासे घेऊन आम्ही घरा किलो. आईन मासे ताबडतोब सुटी केल्यान आणि त्याचा चमचमीत असा तिखला बनवल्यान.